नांदेड़ दौरे पर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर अशोक चौहान ने तंज कसा, जिस पर शिवसेना के हेमंत पाटिल ने पलटवार करते हुए सियासत गर्मा दी। नांदेड़ में उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे के दौरे को लेकर राजनीतिक बयानबाजी तेज हो गई है। शिंदे किसान मेले में शामिल होने पहुंचे थे। इसी दौरान पूर्व मुख्यमंत्री अशोक चौहान ने उन पर निशाना साधा। चौहान ने कहा कि नांदेड़ में अब हवाई सेवा उपलब्ध है, इसलिए कोई भी यहां आ सकता है, लेकिन जब भी कोई नेता आए तो जनता के लिए कुछ ना कुछ देकर जाना चाहिए। नांदेड सर्वांसाठी खुलं आहे ना। 39 आपली विमान सेवा सुरू आहे, कोणी येऊ शकतं, कोणी जाऊ शकतं, पण नांदेडला काहीतरी देऊन जा असं म्हटलं पाहिजे। जो कोणी पाहुणा येतो बाहेरून त्यांनी नांदेडला यावं, त्यांचं स्वागत आहे, पण जाता नांदेडला काही देऊन जावं। उनके इस बयान को शिंदे के दौरे पर तंज के रूप में देखा जा रहा है। चौहान के इस बयान के बाद सियासी हलकों में चर्चा तेज हो गई है और इसे लेकर प्रतिक्रियाओं का दौर शुरू हो गया है। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता इतके घ्यावे, देणाऱ्याचे हात घ्यावे, अशी एक कविता आहे। आणि माननीय अशोक चव्हाण साहेब सातत्यानं घेणाऱ्याच्याच भूमिकेमध्ये आहेत। गेली 72 वर्ष झाले त्यांच्याकडं नांदेड शहराची सत्ता आहे। आपल्याला माहीत आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या म्हणण्यावर आम्ही गोदावरी शुद्धीकरणाची योजना मोहीम राबवली होती। महानगरपालिका तेव्हाही चव्हाण साहेबाकडेच होते, 20 कोटी रुपये दिले। परंतु आपल्याला माहीत आहे की यांच्याकडे मोठं टोळकं आहे ठेकेदारांचं। नांदेड शहराला कितीही पैसे आले, कधीही बघा नांदेड शहर हे बकालच आपल्याला दिसतं। हे टोळकं सगळे पैसे फस्त करतं। त्या पवित्र गोदावरीमध्ये जे काही जाणारं ड्रेनेजचं पाणी आहे, ते आजही ड्रेनेजचं पाणी बघा त्या गोदावरीमध्ये जातं, ते 20 कोटी रुपये फस्त करून टाकले। तर जे काही महानगरपालिकेला येतं ते सगळं टेंडरच्या माध्यमातून, गुत्तेदारीच्या माध्यमातून, पर्सेंटेजच्या माध्यमातून फस्त केलं जातं। परत ते काही फस्त करण्यासाठी मागणी होती का काय, असा मला त्यांना सवाल करायचा आहे।